महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासू, ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा इशारा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींचा जामीन रद्द करण्याची मागणी. सात्यकी सावरकरांच्या याचिकेवर आज सुनावणी. छत्रपती संभाजीनगर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी सापडलं मोठं घबाड. पोलिसांची विनोद खिरोळकरांच्या घरी धाड. 67 लाखांची संपत्ती जप्त. पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर. लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवले, लग्नाला नकार दिल्यानं अल्पवयीन तरुणीची आत्महत्या. आगामी मुंबई ठाणे पुणे पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याचे अमित शहांचे संकेत. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंनीही मुंबईच्या 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं. जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी तहसीलदाराविरोधात असल्यानं बावनकुळे संतप्त. सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी 12 वाजता बैठक. मुख्यमंत्री फडणवीस आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेणार. आजही महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह ठाणे कोकणाला आज येलो अलर्ट, तर पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज. महाराष्ट्रासह 4 राज्यात अतिवृष्टीचा इशारा. केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यातही जोरदार बरसणार. पुढील 6 ते 7 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज. मराठवाड्यात सरासरीच्या 112% पावसाची शक्यता. कोकणात 107 तर मध्य महाराष्ट्रात 110% पाऊस पडणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.